तुम्ही कधी विचार केलाय सत्ता किंवा अधिकार याचा खरा पाया काय असतो? पैसा? सैन्याची ताकद? नाही, अजिबात नाही. खरा पाया आहे एक अदृश्य पण अभेद्य कवच, आणि ते म्हणजे आपली प्रतिष्ठा. हो, खरं तर प्रतिष्ठाच सत्तेच्या इमारतीचा मूळ पाया आहे. फक्त प्रतिष्ठेच्या जोरावर एक दबदबा निर्माण होऊ शकतो, इतका की कोणतंही युद्ध सहज जिंकता येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या प्रतिष्ठेला एक छोटासा जरी तडा गेला ना, तर ते सगळं संरक्षक कवच गळून पडतं. आणि मग काय, चहूबाजूंनी हल्ला होतो. आणि म्हणूनच नियम 5 आपल्याला बजावून सांगतो, सगळं काही प्रतिष्ठेवर अवलंबून आहे, म्हणून ते प्राणपणाने जपा. चला तर मग आज याच नियमामागचं रहस्य उलगडूया. तर सुरुवात करूया प्रतिष्ठेच्या बचावात्मक वापराच्या एका अविश्वसनीय कथेने. आपण जातोय प्राचीन चीनमध्ये, जिथे 3 राज्यांमध्ये एक भयंकर युद्ध पेटलं होतं. आणि या युद्धाच्या एका बाजूला होता निद्रिस्त ड्रॅगन म्हणून ओळखला जाणारा एक महान लष्कर प्रमुख चू लियांग. एके दिवशी अचानक बातमी आली की शत्रू सायमा यी तब्बल 15 लाख सैनिकांची फौज घेऊन त्यांच्या छोट्याशा गावावर चालून येतोय. 15 लाख! आणि लियांगकडे काय होतं? मृत्यू समोर होता. कारण त्याच्यासोबत होते फक्त 100 सैनिक. मग त्याने काय केलं? तो पळून गेला? नाही. त्याने जे केलं ते कोणाच्या कल्पनेतही येणार नाही. त्याने गावाचे सगळे दरवाजे उघडे ठेवले, स्वतः एका साधूचा पोशाख घातला आणि चक्क गावकोटाच्या भिंतीवर बसून शांतपणे एकतारी वाजवायला सुरुवात केली. आता बघा, जेव्हा शत्रूचा सेनापती सायमा यी तिथे पोचला, तेव्हा हे विचित्र दृश्य पाहून तो पुरता गोंधळून गेला. त्याला लियांगच्या बुद्धीची आणि सापळे रचण्याच्या त्याच्या कौशल्याची पूर्ण कल्पना होती. त्याची ओळखच चीनमधला सर्वात चलाक माणूस अशी होती. इतका शांत लियांग बघून ईच्या मनात एकच विचार आला, हा नक्कीच एखादा भयंकर सापळा असणार. आणि झालंय तसंच. या भीतीनेच एकाही बाणाची देवाणघेवाण न होता ती 15 लाखांची फौज तशीच मागे फिरली. ही असते प्रतिष्ठेची खरी ताकद. स्वतःचं संरक्षण तर ठीक आहे, पण सत्तेच्या खेळात कधीकधी समोरच्याच्या प्रतिष्ठेवरच घाव घालावा लागतो. चला आता बघूया पी.टी. बार्नमची गोष्ट. गोष्ट आहे 1841 सालची. पी.टी. बार्नमला अमेरिकन म्युझियम विकत घ्यायचं होतं, पण त्याचा प्रतिस्पर्धी पी.एल. म्युझियम, एक मोठी आणि नावाजलेली संस्था, त्याच्या आड आली. बार्नम तेव्हा एक अज्ञात कलाकार होता, तर पी.एल. म्युझियम एक बलाढ्य संस्था होती. बार्नमने काय केलं? त्याने थेट लढाई केली नाही. त्याने वापरलं अफवांचं शस्त्र. वृत्तपत्रांमधून त्याने पीएलच्या मालकांना दिवाळखोर ठरवून टाकलं, त्यांच्या आर्थिक प्रतिष्ठेची पार वाट लावली. त्यानंतर त्याने खोट्या संमोहनाचे कार्यक्रम करून त्यांच्या वैज्ञानिक प्रतिमेची जाहीरपणे टिंगलटवाळी केली. आणि परिणाम? लोकांचा पीएल म्युझियमवरचा विश्वासच उडाला. त्यांची प्रतिष्ठा मातीत मिळाली. बार्नमनं संशयाचं एक असं बीज पेरलं की प्रतिस्पर्धी स्वतःच चुका करत गेला आणि बार्नम बनला मनोरंजनाचा राजा. पण थांबा, दुसऱ्याच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणं हे एक दुधारी शस्त्र आहे. मर्यादा ओलांडली तर ते तुमच्यावरच उलटतं. आणि हीच भयानक चूक केली होती थॉमस एडिसनने. ही गोष्ट आहे विद्युत प्रवाहांच्या युद्धाची. एका बाजूला होता थॉमस एडिसन आणि त्याचा डीसी करंट, आणि दुसऱ्या बाजूला होता त्याचा प्रतिस्पर्धी निकोला टेस्ला आणि त्याचा एसी करंट. टेस्लाच्या एसी करंटची प्रतिष्ठा धुळीला मिळवण्यासाठी एडिसन अक्षरशः कोणत्याही थराला गेला. त्याने लोकांसमोर प्राण्यांना विजेचे झटके देऊन मारलं. इतकंच काय, तर मृत्यूदंडासाठी बनवलेल्या पहिल्या इलेक्ट्रिक चेअरमध्ये एसी करंटचा वापर करून घेतला, तोही अतिशय अमानुषपणे. पण झालं उलटंच. ते क्रूर दृश्य बघून लोक इतके हादरले की टेस्लाऐवजी एडिसनचीच एक क्रूर माणूस म्हणून ओळख झाली. त्याच्या महान संशोधकाच्या प्रतिमेला कायमचा तडा गेला. यातून एक महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. प्रतिस्पर्धेला संपवण्याच्या नादात स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावू नका. कारण जसं म्हटलं जातं, एखाद्या सिंहावर उंदराने हल्ला केला आणि सिंहाने त्याची दखल घेतली तर सिंहाच्याच प्रतिमेला धक्का बसतो. तर मग या सगळ्या कथांमधून आपण काय शिकलो? आपली प्रतिष्ठा म्हणजे एक मौल्यवान खजिना आहे. महान विचारवंत सिसरोने अगदी बरोबर म्हटलंय. माणूस आपले पैसे, आपली संपत्ती, अगदी आपलं आयुष्यही देईल, पण आपली प्रतिष्ठा तो कधीच वाटून घेत नाही. आपली प्रतिष्ठा म्हणजे जणू काही हिऱ्यांनी खच्चून भरलेली खाण, जी आपण स्वतःच्या कर्तृत्वाने शोधून काढतो आणि मग तिचं प्राणपणाने रक्षण करतो. आणि शेवटचा धडा लक्षात ठेवा, प्रतिष्ठा ही कुणी देत नाही, ती कमवावी लागते. आजूबाजूच्या चोरांपासून तिला वाचवावं लागतं आणि तिला सतत पैलू पाडावे लागतात, नाहीतर तिची चमक हळूहळू फिकी पडते.
तर आता जाता जाता फक्त एक विचार करा. आपल्या प्रतिष्ठेचा मूळ आधार काय आहे आणि त्याचं रक्षण आपण किती प्रभावीपणे करत आहोत.